हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे. मी आज मम्मीकडे जाणार होते. मम्मीकडे गेले आणि मम्मी जेवणामध्ये आज तिचा स्पेशल पुरणपोळी असा स्वयंपाक ठेवली होती. म्हणून मी मम्मीचा शूट घेत होते. म्हटलं तुमच्यासोबत पण तिची रेसिपी शेअर करावी म्हणून व्हिडिओ घेत होते. मम्मी लाजत होती की नको बाई माझा व्हिडिओ, मला खूप लाज वाटते. म्हटलं ठीक आहे घेते व्हिडिओ. आणि मम्मी मी जाण्याच्या आधीच कुकर लावली होती, म्हणून ती डाळ कशी शिजते हे सगळ्यांना तर माहितीच आहे. पण फक्त स्पेशल असं पुरण आणि पीठ असतं. मी गेल्यानंतर मम्मीने पुरण वगैरे शिजून घेतलं आणि चाळणीच्या साहाय्याने पुरण गाळून घेत होती. कारण तिचे स्टेप बाय स्टेप तुम्हाला शेअर करते. आणि स्पेशल असं आहे त्याच्यामध्ये की पीठ मळण्याची पद्धत खूप वेगळी आहे. 2 ते 3 तास आधी ती पीठ मळायला ठेवते आणि खूप छान पीठ मळतं. त्यामध्ये वंशचा सराडा चालत होता. वंश आजीला वाटाणे सोलण्यामध्ये मदत करत होता. आणि मम्मी सब्जी पण बनवणार होती म्हणून ते पण लगेच शूट करून घेतलं. जेवणामध्ये सब्जी, आमटी, भात, पोळी असं बेत ठेवली होती. सब्जी पण छान बनवते. सगळाच स्वयंपाक खूप छान बनवते. मला असं वाटतं की मी तिची एक आयडी बनवावी आणि व्हिडिओ तिचे स्वयंपाकाचे टाकावे. खूप छान तिची रेसिपी असतात. खूप छान वाटाणा टाकून बटाटा, वांगं वगैरे सब्जी छान बनवून घेतली. मग लगेच आमटी घेतली बनवायला. आमटी पण खूप छान झाली होती. आणि लगेच पुरणपोळी करायची होती. मग सगळे वेट करत होते जेवणाचे, त्यामुळे पुरणपोळी पटकन लाटायला जसं असं व्हिडिओमध्ये शूट केलं ना एवढं स्पीड. मम्मी खरंच सांगते मी 30 ते 40 मिनटामध्ये अख्खा स्वयंपाक किती लोकांचा करू शकते एवढी स्पीड करत होती. मी थोडंसं स्पीड केली आहे, पण मम्मी खरंच खूप स्पीड स्वयंपाक बनवते. आणि तिला सगळेच बोलतात आमच्या गावाला ह्या पद्धतीने बनवत नाही, तुमच्याकडे कसं पुरणपोळी बनवतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मम्मी बोलत होती तू पण ट्राय कर. ठीक आहे म्हणलं. मी पण ट्राय करत होते. पुढे बघा मी पण सेम टू सेम मम्मीसारखीच पुरणपोळी बनवायला घेतली आणि सेम झाली. मी आव्हानला पण सांगितलं होतं मी आज पुरणपोळी बनवणार आहे, तुम्ही लवकर या जेवायला. आणि मी पण कुठली गोष्ट मनात घेतली आणि ती करतेच. आणि सेम टू सेम माझी पण फुगत होती पोळी. जसं नवऱ्यावर फुगते ना तसं पोळी पण फुगून दाखवायची हिंमत पाहिजे. आणि मी ती केली. फर्स्ट टाईम मी पुरणपोळी परफेक्ट बनवली होती. कसा वाटला माझा व्लॉग. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.